मला बाबा म्हणायचं, कुणी अण्णा म्हणत होतं, कुणी आप्पा म्हणत होतं. आता मी म्हणलं की आता काय म्हणलं? पप्पा पप्पा हागल्याला पप्पा पप्पा. आता पप्पा निघाला. आता पप्पा निघाला. अरे हा पहिला गुरु माय आहे. हा पण तुझ्या जीवनातला दुसरा गुरु? माझ्या जीवनातला दुसरा गुरु बाप गुरु आहे देवा. बाप गुरु आहे. हो. माय म्हणजे काशीचा अवतार. हा. आणि बाप म्हणजे ऋषीचा अवतार. त्या माईला जर राग आला, हाताची बोट मोडून जर माईने श्राप दिली तर माईचा श्राप लागत नाही. कारण का माईला काशी मानलं जातं. आणि बापाला जर राग आला, बापाला जर करायला बत्ती शिकावून जर लेकराला श्राप दिला तर बापाची बत्तीशी लेकराला भोगावं लागतं. कारण बाप ऋषीचा अवतार मानला जातो. माईला काशी, बापाला ऋषी का म्हणलेला आहे? हा. माई एवढं प्रेम बापाचं सुद्धा असतं. हा. पण माईचा अंतकरण काय आहे? काय आहे? 7 समुद्रापेक्षाही पलीकडे माई मोठा आहे. म्हणून त्या माईला काय म्हणलेलं आहे? हा. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात कोणी नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात कोणी नाही. अनमोल जन्म दिला आई तुझ्या जीवनातला तिसरा गुरु कोणता आहे बाबा? हे समजा तू महान गुरु आहे मोठा, सगळ्यात महान गुरु, हा मोठा गुरु म्हणतात, सगळ्यात मोठा गुरु. हा अरे पण त्या गुरुला काय नाव दिलेलं आहे बाबा? विजयानवर देवाला सांगतात. नवरदेव काय? हा किती तारखेला कान फुकून घेतात ती नाही, किती तारखेला गुरु करून घेतात म्हणा. अरे बाबा, हा पहिला गुरु सांगितलास ते कळालं त्यांना, हा दुसरा गुरु सांगितलास ते सुद्धा कळालं, हा पण तिसरा गुरु या जगामध्ये कशाला म्हणतात? तिसरा गुरु बायकोला गुरु म्हणतात. बायको कुठे गुरु आहे? बायको गुरु आहे म्हणूनच आज तेल घालायला बसल्या. बोलली म्हणजे अरे बाबा, हा बायको गुरु कुठे राहते का? बायको गुरु आहे म्हणून आज नावादेव तेल घालायला बसल्या. जेव्हा जाऊन झोपी गेले असते. जगाला भारी पण बायकोच्या आरी जगाला किती जरी माणूस ताकदवान अहो बाहेर
कसला बी फौजदार राहू द्या, घरी आले की गप काय बसावं लागतं. बस म्हणलं की बसावं लागतं. ओट म्हणलं की उठावं लागतंय. बायको संग नीट, खाची तोंडवर मी, बायको संग वाकडं. खाची चुलीचे जळते लाकडं म्हणलं. आता लाकडं बी नाही, आता गॅस सिलेंडर निघाल्या तर पाईप निघाल्या. बराबर पाईपाला वापरल्या. एवढ्या नाही तर मन भरणं गेलं, सिलेंडर उचलून कमवत हा विनोदाचा भाग झाला. हा पण या देहाला गुरु कसा असावा? कसा असावा लागतो.